नमस्कार. आज पुन्हा एकदा आपल्यासोबत ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भारतीय संविधान, आपली लोकशाही व्यवस्था याच्या संरक्षणासाठी, याच्यावरती जे आघात केले जातात त्याच्या संरक्षणासाठी जे देशभरातले आणि महाराष्ट्रातले अग्रणी लोक आहेत, त्याच पद्धतीने न्यायपालिका पूर्णपणे भ्रष्ट होऊ नये यासाठी सुद्धा वारंवार आवाज उठवण्यामध्ये जे लोक अग्रणी असतात, न्यायपालिका निष्पक्ष राहावी याचा आग्रह धरून काम करणारे जे अग्रणी आहेत, त्याच्यामध्ये ॲडव्होकेट असीम सरोदे यांचं नाव अग्रभागी आहे. मागच्या काही वर्षांमध्ये त्यांचं या सगळ्यासाठी असलेलं काम आपण सगळेच जण पाहतोय. आज त्या संदर्भातल्या मुद्द्यांवरती आपण बोलणारच आहोत. परंतु त्याच जोडीला महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलची निवडणूक होते आणि 2 लाखांहून अधिक सदस्य आहेत त्या बार काउन्सिलचे. म्हणजे तो संपूर्ण मोठं प्रकरण आहे ते सगळं. त्या विषयावरती पण थोडीफार आपल्याला चर्चा करायची आहे. सर, काय ही बार काउन्सिलची नेमकी उद्दिष्ट काय असतात? बार काउन्सिलचा मुख्य उद्देश जो आहे तो वकिलांचं कल्याण झालं पाहिजे हा आहे. म्हणजे हा एक आपण वन लाईनर म्हणू तशा प्रकारचा एक उद्देश, एकमेव महत्त्वाचा उद्देश आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पंडित नेहरूंनी त्यांच्या मंत्रिमंडळातील लोकांनी तेव्हाच्या जे काही व्हिजन ठेवलं होतं तेव्हा हा विषय आला की आपण वकिलांची एक संघटना केली पाहिजे आणि वकिलांचे प्रश्न त्यातून मांडले गेले पाहिजे. पण त्याच्यातला मुख्य उद्देश तेव्हा होता की शिक्षण, कायद्याचं शिक्षण जे आहे ते सार्वत्रिक झालं पाहिजे, सार्वजनिक असलं पाहिजे आणि सगळीकडे सार्वत्रिकरित्या समानता त्याच्यामध्ये असली पाहिजे. आणि त्यासाठी कमिटी त्यांनी केली. अभ्यासू लोकांना घेतलं, प्रत्यक्ष अभ्यासू जे लोक असतात ना त्यावेळेस ते घेतले जायचे, तर त्यांनी घेतलं आणि त्यांच्या सहभागातून कन्सल्टेशन्समधून असं ठरलं की अशी एक संघटना वकिलांची करायची, ज्याच्यामुळे एक रेग्युलेशन राहील, म्हणजे स्वयंनियमन या व्यवसायाचं होईल आणि व्यवसायाला एक प्रतिष्ठा प्राप्त होऊन ती जपली जाईल. तर याच्यासाठी बार काउन्सिल अस्तित्वात आलं आणि त्यानंतर त्याच्या संदर्भातला कायदाही झाला आणि मग स्टॅच्युटरी बॉडी म्हणून बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि स्टेट बार काउन्सिल्स हे अस्तित्वात आले. आणि मग ते सगळे त्या राज्यांमधल्या वकिलांच्या व्यावसायिक प्रतिष्ठा जपणं, त्या वकिलांच्या कल्याणासाठी काम करणं, वकिलांच्या आरोग्य विषयक समस्यांसाठी काम करणं, हे महत्त्वाचं काम म्हणून त्यांचं पुढे आलं. पण म्हणजे आपली न्यायपालिका निष्पक्षपातीपणाने काम करत राहावी, न्यायपालिकेवर कब्जा करण्याचा कोणी प्रयत्न करू नये, याकडे बार काउन्सिलचं लक्ष असावं की नसावं, की तो उद्देश नसतो बार काउन्सिलचा? बार काउन्सिलचा उद्देश न्यायव्यवस्थेकडे लक्ष देण्याचा नसला तरी सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्या बोलण्यातून जो आलाय तो आहे की बार आणि बेंच असं आपण म्हणतो. म्हणजे बार म्हणजे वकील, या न्यायाधीशांच्या समोर उभे राहणारे आणि वकिली करणारे. बेंच म्हणजे बेंचवर बसलेले जे वकिलांमधूनच निवडले गेलेले न्यायाधीश आहेत. तर त्यांचे संबंध सौहार्दपूर्ण असले पाहिजे. त्यांचे संबंध हे अशा पद्धतीचे असले पाहिजे की न्यायव्यवस्थेला प्रागतिक स्वरूपात सुधारणावादी दृष्टिकोनातून पुढे नेलं पाहिजे आणि त्यासाठी एकत्रित त्यांनी काम केलं पाहिजे ही अपेक्षा आहेच. परंतु मग त्यासाठी इंडिपेंडंट बार असण्याची गरज आहे. इंडिपेंडंट म्हणजे काय? स्वायत्त. बरोबर. त्यांनी स्वायत्तता आपली वैचारिक भूमिकांच्या पातळीवर ठेवली पाहिजे, तर तो ज्युडिशियरीमधला बॅलन्स राहील. पण आता काय झालेलं आहे की न्यायव्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या सगळ्या वकिलांना हे जाणवायला लागलेलं आहे की काही जण न्यायाधीशांची खूप जवळीक साधायला लागलेली आहे. म्हणजे एक तुम्हाला मी सेंटेन्स सांगतो, मला वाटते गॉडफादर की कोणत्या तरी एका मोठ्या नॉव्हेलमधला आहे. एक वकील दुसऱ्या वकिलाशी संवाद साधत असतो. तो म्हणतो की मला सगळे कायदे माहिती आहे, असं एक वकील म्हणतो. तर दुसरा वकील म्हणतो तुला केवळ कायदे माहिती आहे, मला न्यायाधीश माहिती आहे. आता हा जो एक वैचारिक तफावतीचा भाग आहे हा आपण लक्षात घेतला पाहिजे की ज्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचे काही गुणधर्म आहेत आणि तो भ्रष्टाचार नसला पाहिजे यासाठी स्ट्रॉंग बार असणं आवश्यक आहे. स्ट्रॉंग बार म्हणजे काय की त्यांनी नैतिकतेच्या पातळीवर, कायद्याच्या पातळीवर आणि संविधानिक पातळीवर नकार देण्याचं स्वातंत्र्य वापरलं पाहिजे. न्यायाधीशांना सुद्धा सांगितलं पाहिजे की तुमचं हे चुकलेलं आहे, हे बरोबर आहे, आपण ही बरोबर असलेली गोष्ट जास्त वाढवू. त्यासाठी काहीच कन्सल्टेशन्स होताना दिसत नाही आणि ते आपसात काय म्हणतो त्याला आपण संगनमताने काहीतरी करतात की काय, अशी शंका यायला लागते. असं काही ठिकाणी वातावरण आहे. बरोबर आहे. तुम्ही म्हणता ते सर्वसामान्य माणसालाही दिसतं. ऍक्च्युली बार काउन्सिल किंवा त्या संघटनेचा मोठा वारसा तुम्ही सांगितलेला फार जुन्या काळापासून आहे, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर.
सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे ज्या पद्धतीने काही वकिलांचे स्टेटमेंट वगैरे आम्ही बघितले, बार काउन्सिलच्या पदाधिकाऱ्यांचे काही स्टेटमेंट वगैरे येतात, ईडी सीबीआय या यंत्रणा ज्या पद्धतीनं सरकारने ताब्यात घेतलेल्या आहेत, अशा पद्धतीने बार काउन्सिल सुद्धा आपल्या ताब्यातच यावी अशा दृष्टीने काही प्रयत्न सुरू आहेत असं दिसतं. खूप मोठ्या प्रमाणात असे प्रयत्न सातत्याने झाले आहेत. म्हणजे आत्ता नाही, साधारणतः हे मला वाटते की 17-18 वर्षापासून हे प्रयत्न सुरू झाले की ज्युडिशरीमध्ये आपल्या विचारधारेचे लोक असले पाहिजे, बार काउन्सिलमध्ये आपल्या विचारधारांचे लोक असले पाहिजे आणि या यंत्रणा आपण काबीज केल्या पाहिजे अशा अर्थाने त्याच्याकडे बघितलं जात आहे. ती एक रणनीती म्हणून ठरवलं जात आहे, जे चुकीचं आहे असं मला वाटते. कारण की वकिली व्यवसायातल्या लोकांचं कल्याण करणं हा एक कलमी कार्यक्रम खरं तर महत्त्वाचा म्हणून बार काउन्सिलचा असला पाहिजे. परंतु मला आठवलं त्या दिवशी राहुल गांधींनी सांगितलं जे संसदेमध्ये, तोच प्रकार होतो इथे की ज्युडिशरी चोक करण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधींनी सांगितलं की पहिले ग्रीप धरतात आणि ती ग्रीप कशी धरायची की आपल्या पसंतीचे आपल्याला पाहिजे असलेले लोक बार काउन्सिलवर निवडून गेले पाहिजे. आपल्या पसंतीचे म्हणजे राजकीय लोकांच्या पसंतीचे, काही विचारधारांच्या नावाने चालवलेल्या संघटनांच्या कट्टरवादी विचारधारांचे लोक ते या संघटनेमध्ये घुसवून त्याची ग्रीप तयार केली जाते आणि मग त्या ग्रीपचा वापर करून ज्युडिशरीमधल्या काही न्यायाधीशांना आपल्या हाताशी धरून पूर्ण न्यायव्यवस्थाच जणू अशी चोक करायची, अशा प्रकारची कामकाजाची पद्धत काही जणांनी वापरलेली आहे. आता हे मी सांगत असताना मला हे मुद्दाम आपल्याला सांगायला पाहिजे की सगळे न्यायाधीश तसे नाहीत, त्यामुळे न्यायव्यवस्था चांगल्या पद्धतीने सुरू आहे. सगळे वकील सुद्धा तसे नाहीत, पण अनेक वकील हे बघ्याची भूमिका घेत आहेत आणि ती घेणं थांबवलं पाहिजे. माझा मी अनुभव सांगतो आपल्याला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एका कोर्टामध्ये असं होस्टाईल वातावरण, अत्यंत नकारात्मक वातावरण करून ठेवलेलं आहे की सरकारी वकिलांनी काय काम करायचं. सरकारी वकील हा सरकारची बाजू मांडणारा वकील आहे की सरकारी बाजू मांडणारा वकील आहे. आता सरकारची बाजू मांडायची असेल तरी ती कायद्याच्या दृष्टीने मांडली पाहिजे. सरकारची बाजू बेकायदेशीर पद्धतीने किंवा कायदा बाजूला ठेवून कशी काय मांडू शकता तुम्ही. जे पोलीस असतात त्यांना हाताशी धरलं जाते, न्यायाधीशांना फोन केले जातात अनेक ठिकाणी. हे सगळं चुकीचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की ज्युडिशरी चोक करण्याची जी काही पद्धत सुरू झालेली आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने सोफिस्टिकेटेड पद्धतीने करतात. म्हणजे बार काउन्सिलच्या पदाचा गैरवापर करून न्यायाधीशांशी जवळीक साधली जाते, जवळीक साधून मग त्यांच्याशी मैत्री केली जाते आणि एक डिसिटफुल रिलेशनशिप तयार होते, ज्याच्यामध्ये मग कोणते निर्णय कसे घ्यायचे याच्या संदर्भातली चर्चा केली जाते आणि त्या चर्चेच्या माध्यमातून सुचवलं जाते की असा असा निर्णय याच्यामध्ये झाला पाहिजे. आणि जर काही न्यायाधीश हे कमजोर मनाचे असले, कमजोर आपण म्हणून निर्णय क्षमतेचे असले, त्यांच्यावर दबाव सुद्धा टाकला जातो आणि त्यामुळे काही न्यायाधीशांनी राजीनामे दिलेले आहेत. मी तुम्हाला सांगतो की आम्हाला अशा होस्टाईल आणि निगेटिव्ह वातावरणात काम करायचं नाही. म्हणून कायद्याचं काम करायचं असेल तर बार काउन्सिल ही अत्यंत महत्त्वाची यंत्रणा आहे, ज्यांनी वकिलांसाठीच काम केलं पाहिजे. भयानक आहे हे सगळं. म्हणजे आता आम्ही लोक बघतो सर्वसामान्य नागरिक की ईडीचा वापर करून विरोधकांना शह दिला जातो किंवा आपल्या तंबूमध्ये आणलं जातं. सीबीआयचा वापर तसाच विरोधकांना नमवण्यासाठी वगैरे केला जातो. बार काउन्सिल आपल्या ताब्यात घेऊन सरकारला नेमका काय फायदा होऊ शकतो. पण बार काउन्सिलच्या माध्यमातून बरेचसे निर्णय घेतले जाऊ शकतात, प्रोजेक्शन्स केले जाऊ शकतात. म्हणजे जे आपण म्हणतो ना, दिखावा तयार केला जाऊ शकतो, एक पर्स्पेक्टिव्ह तयार केला जाऊ शकतो, नॅरेटिव्ह सेट केलं जाऊ शकते. आपण फार काम करतोय असं दाखवलं जाऊ शकते. हे एकीकडे. दुसरीकडे काही फंड्स विशिष्ट कामांसाठी विशिष्ट बार काउन्सिलच्या सदस्यांच्या सोयीसाठी देऊन त्यांची मर्जी संपादन केली जाते आणि मग जेव्हा महत्त्वाचे काही केसेस त्याच्या निर्णयाच्या पातळीवर येतात तेव्हा ते बाधित केले जातात. कशा प्रकारचा निर्णय पाहिजे असा कल झुकवला जातो, वळवला जातो. ते दरवेळेस जबरदस्तीने असं नाही, काही आमिषांच्या खाली, नंतर जिथे शक्य असेल तिथे दबाव टाकून, शक्य असेल तिथे विचारधारेचा म्हणजे आयडिओलॉजिकल इम्पॅक्ट साधून, शक्य असेल तिथे पुढचं भविष्यातलं काहीतरी चित्र दाखवून की तुम्ही हा असा असा निर्णय दिला तर आता असं तुमचं होऊ शकणार, अशा अशा प्रकारच्या अपॉइंटमेंट तुमच्या होणार, असं दाखवलं जाते. हे सगळं जे आहे करण्यासाठी काही माणसं पाहिजे सरकारला. कारण की प्रत्येक वेळेस कोणता तरी मंत्री कोणता तरी हे जाऊन भेटू शकत नाही न्यायाधीशांना, तर मग हे दुवा बनून काम करण्याचा प्रयत्न करणारे काही जण तयार केले जातात
आता हे पुन्हा सांगत असताना मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की सगळे वकील तसे नाहीत, सगळे बार काउन्सिलचे सदस्य तसे नाहीत, पण काही जणच हे करतात आणि ते अत्यंत भयानक पद्धतीने मग झुंड तयार करतात. आणि मग ती तुम्हाला जे मी म्हटलं की अशा प्रकारे न्यायव्यवस्था चोक केली जाते ना, ती तिथे चोक केली जाते. आणि हे राहुल गांधींनी सांगितलं त्याप्रमाणेच होते अगदी, की हे दिसत नाही आपल्याला, जाणवत नाही सामान्य माणसाला, पण हे होते. आणि इतक्या सटल पातळीवरती होत जाते, अंतर्गत पातळीवर, म्हणून मी त्याला शब्द वापरला की डिसिटफुल रिलेशनशिप तयार होते, ज्याच्यामध्ये एक बेबनाव असा अंतर्गत स्वरूपाचा जो ज्याच्यासोबत न्याय किंवा अन्याय होतो त्याला तो जाणवतो. की ही अन्याय जी होत आहे ती परिस्थिती, अन्याय परिस्थिती कशामुळे आलेली आहे हे त्या व्यक्तीला नेमक्या पद्धतीने जाणवत असते, पण तो हे काही सिद्ध करू शकत नाही. आणि मग सिद्ध करू शकत नाही, ती गोष्ट असू शकत नाही असं एक तत्व प्रस्थापित करून ठेवलेलं असल्यामुळे आपण त्याच्याबद्दल बोललो तरी लोक पुरावा मागतात, पुरावा द्या. पण मी अशा अनेक घटना, अशा परिस्थिती स्वतः अनुभवलेल्या आहे आणि हे वाईट आहे. मी तुम्हाला सांगतो, न्यायव्यवस्थेवरचा विश्वास लोकांचा उडाला तर लोक त्यांच्या परत जात व्यवस्थेकडे जातात, जात व्यवस्थेकडे जाऊन ते जात पंचायतींकडे जातात. आणि ते म्हणतील की आम्हाला तुमची न्यायव्यवस्था नको, ही महाग आहे, ही नातेसंबंधांवर आणि धर्मसंबंधांवर आधारित आहे, आम्हाला नको आहे. त्याविषयी आमच्या जात पंचायतीकडे जातो, ते आम्हाला दंड ठोठावतील, आमचेच लोक आहेत त्यांना आम्ही दंड देऊ, ते लवकर न्याय पण देतात, आम्ही तुमच्याकडे येणार नाही असं म्हटलं तर आपण न्यायव्यवस्थेवरचा विश्वास वाढवण्यासाठी काम करताना येणाऱ्या अडचणी त्या मी आपल्यासमोर सांगतोय. नाही, बरोबर आहे. पण आता ज्या पद्धतीने विद्यापीठांमध्ये किंवा अनेक संस्थांमध्ये संघीय विचारधारेची मंडळी जबरदस्तीने सगळीकडे त्यांचा शिरकाव केलेला आहे, सगळी सूत्र बरीचशी माध्यमांपासून तर वेगवेगळ्या ठिकाणी संघीय विचारधारेचे लोक सगळीकडे बसलेले आपण पाहतो. तशाच पद्धतीने बार काउन्सिल जर त्या विचारांच्या मंडळींच्या ताब्यात गेले तर ते किती धोकादायक आहे तुमच्यामध्ये? नाही बघा, केवळ संघाच्या कट्टरवादी विचारधारा नाही तर कोणत्याही कट्टरवादी विचारधारा या धोकादायक आहेत, हे आपण पहिले मान्य करायला पाहिजे. परंतु दुसरी गोष्ट आहे की आता एक नवीन धर्म उदयास आलेला आहे आणि तो आहे राजकीय धर्म. की राजकीय धर्म हा देवाणघेवाणीवर, मला काय मिळणार तुम्हाला काय मिळणार, मला काय द्यायचं आहे मग त्याच्या बदल्यात मला काय देणार, अशा स्वरूपाच्या देवाणघेवाणीवर आधारित जो राजकीय धर्म आहे तो अत्यंत मोठ्या प्रमाणात जास्त प्रबळ झालेला आहे. आणि त्याला मूळ आहे ते तुम्ही म्हणता ते संघीय विचारधारेचं, की त्याच्या मुळावर ते वाढणारं झाड जे आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात आहे. कारण की ती विचारधाराच भ्रष्ट आहे मुळातली, तर त्याच्यावर हे जे राजकीय झाड उगवलेलं आहे हे खूपच भ्रष्ट आहे. आणि त्यामुळे मग राजकीय नेते बरेचदा धमक्या का देतात आपल्याला की न्यायालयात चला, एवढंच तुमचं म्हणणं आहे ना तर मग न्यायालयात जा. असं सामान्यातला सामान्य राजकीय कार्यकर्ता का म्हणायला लागला की न्यायालयात जा म्हणून? न्यायालयात जाणं काही खूप चांगलं लक्षण नाही आहे. पण तुम्हाला आठवत असेल लहानपणी आपले भांडण व्हायचे शाळेमध्ये, मग शाळेमध्ये काही भांडाभांडी झाली की एक दुसरा म्हणायचा की तिकडच्या त्या चौकात आहे मग दाखवतो. कारण की त्या चौकात त्याची माणसं असतात, बरोबर, त्याचे सगळेजण सपोर्टर असतात, तेव्हा तो त्या चौकात बोलवतो आपल्याला, तिथं या मग दाखवतो, तिथे येऊन दाखव असं म्हणतात. तसं आता हे न्यायालयात या म्हणतात ना, तेव्हा माझं सामान्यातल्या सामान्य माणसांना म्हणणं आहे न्यायालयात जायचंच नाही. कोणी न्यायालयात या म्हटलं तिथे जायचं नाही, कारण की तिथे त्यांचे माणसं आहे म्हणून तिथे बोलवतात. ते आपल्याला ठरवायला पाहिजे की न्यायव्यवस्थेचा प्रमाणशीर वापर केला पाहिजे, न्यायव्यवस्थेवरचा विश्वास आपल्याला वाढवत नेला पाहिजे. परंतु जर कोणी धमकी वजा भाषा वापरून म्हणत असेल तर आपल्याला बदल्याच्या भावनेने न्यायव्यवस्था आणि कायदा वापरायचा नाही आणि वापरू द्यायचा सुद्धा नाही. बरोबर. आता हे खूपच म्हणजे तुम्हाला सांगतो की प्रत्येक परिस्थितीनुसार ठरवायची गोष्ट आहे, ती एक स्ट्रॅटेजी आहे आणि ती कशी ठरवायची हा एक आता महत्त्वाचा मुद्दा बनून गेलेला आहे. म्हणून मग एक स्ट्रॅटेजी काय वापरतात की जे कोणी सत्याबद्दल बोलतात, सत्य मांडतात त्यांना कोर्टात खेचा, जे कोणी संविधानिक भाषा वापरतात त्यांना कोर्टात खेचा, जे कोणी आपल्या नसलेल्या आयडॉल्सवर आरोप प्रत्यारोप करतात त्यांना कोर्टात खेचा, वेगवेगळ्या कोर्टामध्ये खेचा आणि त्यांना बिझी करून टाका. तर न्यायालयाचा वापर अशा बदल्याच्या भावनेने राजकीय सूडबुद्धीने होत असेल तर तो अत्यंत चुकीचा आहे. तो करणारे लोकांची संख्या वाढणं, ते पण न्यायव्यवस्थेच्या जवळीक साधून काम करणाऱ्या लोकांमध्ये ती संख्या वाढणं हे जास्त धोकादायक असल्यामुळे बार काउन्सिलच्या स्वच्छतेबद्दल, शुद्धतेबद्दल आणि अस्तित्व बार काउन्सिलचं हे अधिक वकिलांच्या कल्याणासाठी, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला,
वकिलांप्रती डेडिकेटेड असं असलं पाहिजे. हे निर्माण करण्यासाठी सगळ्यांनीच, म्हणजे तुम्ही वकील नाही पण माझं प्रत्येक तुमच्यासारख्या सामान्य माणसाला जे वकील नाही त्यांना सुद्धा आव्हान आहे की त्यांनी सगळ्यांनी बार काउन्सिलच्या घडामोडींकडे बघितलं पाहिजे. बरोबर आहे, याच्याबाबत जागृती होणं गरजेचं आहे. परंतु तुम्ही वारंवार सुरुवातीपासून उल्लेख करते वकिलांच्या कल्याणासाठी काम करणारी संघटना आहे बार काउन्सिल वगैरे. आता इतकी वर्ष आम्ही स्वतःला अपडेट ठेवत असतो, रोजच्या घडामोडी पाहत असतो. बार काउन्सिलनी कुणा वकिलांची सनद रद्द करण्याचे प्रकार आमच्या वाचनात बऱ्याच वर्षांमध्ये कधी आले नव्हते. आणि या सध्याच्या बार काउन्सिलनी तुमचीच सनद काही काळासाठी रद्द करण्याचा प्रकार केला. मग हे कुठल्या प्रकारचं कल्याण होतं? नाही, आता तेच मी तुम्हाला सांगतोय की माझ्या कामाच्या व्यापामध्ये मला खरंच वेळ नव्हता, मला वेळ पण नाही या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं, बार काउन्सिल वगैरे. कारण मी माझ्या पातळीवर ठरवलं की मला कोणत्याच निवडणुकीत उतरायचं नाही. पण मग निवडणुकीत उतरायचं नाही म्हणजे मी अराजकीय नाही आहे. माझं राजकारण आहे ते समाजाप्रती आहे, माझं राजकारण जे आहे ते संविधानाप्रती आहे. संविधान मजबूत करण्याचं राजकारण मी करू शकतो नागरिक म्हणून, ते राजकारण मला करायचं आहे. पण मला निवडणुकीच्या माध्यमातून काहीतरी पुढे येण्याचं राजकारण मला नाही करायचं आहे. काही जण ते करत असतील, त्या चांगल्या लोकांना आपला सपोर्ट आहे. परंतु इथे काय झालं आहे की बार काउन्सिलमध्ये लोकांना एक जळण्याची प्रवृत्ती, जेलसी म्हणतो ना, ती खूप आहे. त्यानंतर ते राजकीय झालेले आहे. मी माझं अत्यंत स्पष्ट मत मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी जे महात्मा फुलेंबद्दल वाईट बोलले, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वाईट बोलले, अनेक वेळा ते जणू काही ते मंत्रीच आहेत अशा पद्धतीने वावरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर ते संविधानिक वागत नाही आहेत हे सांगितलं आणि माझ्या तोंडून शब्द निघाला की ते फालतू व्यक्ती आहेत. फालतू म्हणजे काय? फ्रीविलस, म्हणजे ज्यांची आपण काही गणनाच करायला नको अशा प्रकारे नगण्य स्वरूपाचा माणूस, असं त्या अर्थाने मी तो शब्द वापरला. जेव्हा मला शिवसेनेचे सर्वा असलेले उद्धवसाहेब ठाकरे यांनी मला वरळी डोममध्ये बोलवलं की आज हे न्यायाचा निर्णय समजून सांगा. आता सोप्या भाषेत लोकांना सांगायला पाहिजे, सोप्या भाषेत सांगितलेलं अडचणीचं ठरते, हा मुद्दा आहे. बरोबर. तुम्ही इंग्लिशमध्ये सांगा ते लोकांना खूप कळत नाही, हिंदीमध्ये कठीण शब्द वापरून सांगा लोकांना कळत नाही, पण मराठीत सोप्या शब्दात सांगण्याला सुरुवात केली की लोकांना त्रास होतो. आणि मग राहुल नार्वेकरांनी कसं चुकीचं केलं हे मी सांगितलं. त्यानंतर न्यायव्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार आहे हे अनेक माजी सरन्यायाधीश आणि सुप्रीम कोर्टातले न्यायाधीश यांच्या वक्तव्यांवर आधारित माझं म्हणणं मी मांडलं की न्यायव्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार आहे हे आपण मान्य करायला पाहिजे, तर आपण ती न्यायव्यवस्था चांगली करू शकतो. बरोबर. आणि सगळेच जण भ्रष्ट नाही आहेत हे सुद्धा समजून घ्यायला पाहिजे. आता या 3 गोष्टींच्या आधारे त्यांनी असं सांगितलं की मी प्रोफेशनल मिसकंडक्ट केलेलं आहे. मग आता प्रोफेशनल मिसकंडक्टची व्याख्यासुद्धा कायद्यामध्ये मला वाटते नरेंद्र मोदी आणि अमित शहा आल्यानंतर बदल झाला या कायद्यामध्ये थोडा. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की प्रोफेशनल अँड अदर मिसकंडक्ट. आता ते म्हणतात की माझे जे वक्तव्य आहे ते अदर मिसकंडक्टमध्ये आहे. मग आता याच्यात सुप्रीम कोर्टाने एक आणखी निर्णय दिला होता की जर तुम्हाला माझ्या विरुद्ध तक्रार करायची असेल, मी वकील आहे, तुम्ही एक सामान्य व्यक्ती आहात, तर तुमच्यामध्ये माझ्यामध्ये पक्षकार आणि वकील असं नातं असलं पाहिजे. ज्युरल रिलेशनशिप त्याला म्हणतात. मग ती ज्युरल रिलेशनशिप पण नाही. तुम्हाला जर माहीत असेल तर तक्रार करणारा एक भाजपचा कार्यकर्ता आहे जो वकील आहे, त्याच्याशी माझा कधी संबंध नाही, काळा की गोरा मी त्याला पाहिलं नाही, त्या माणसाने माझ्या विरुद्ध तक्रार केली आणि मग यांनी निर्णय दिला. प्रिलिमिनरी इन्क्वायरी असते. आता माझं काय म्हणणं होतं, प्रिलिमिनरी इन्क्वायरीमध्ये उच्च विद्याविभूषित काही जण होते, त्यांनी तेव्हाच ठरवायला पाहिजे होतं की याच्यामध्ये काही केस नाही, हे आपण रिजेक्ट करू. तर डिसिप्लिनरी कमिटीकडे त्यांनी पाठवली 3 जणांच्या. मला आश्चर्यकारक होतं ते त्यांनी पाठवणंच. मग त्यांचं म्हणणं आहे तुम्ही मान्य का केलं की तुम्ही असं भाषण दिलं. म्हटलं मी मान्य करणारच नाही, मी खोटा बोलणारं थोडी आहे, मी माफी मागणारा पण नाही आहे. म्हणून मी जे 38 मिनिटाचं भाषण केलं त्यातला प्रत्येक शब्द माझा आहे, मी आजसुद्धा तुमच्यासमोर सांगतो. पण मला एक सांगा की मी काही बोललो असेल त्याचा तुम्ही कसाही अर्थ काढायचा हे मी कसं काय मान्य करीन. बरोबर. माझं त्यांना हेच म्हणणं होतं की मी माझं भाषण मी मान्य करतो, त्यासाठी मी माफी मागू शकत नाही, पण मी त्यांनी काढलेला अर्थ मला अमान्य आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जे वेगवेगळे पदर आहेत ना, तेच लक्षात न घेणारे जर लोक असतील तर मग अशा प्रकारच्या कारवाई होतात. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही विचारलेल्या प्रश्नावर की डिसिप्लिनरी ॲक्शन घेण्याचे जे अधिकार आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे किंवा सगळ्याच स्टेट बार काउन्सिलला आणि बार काउन्सिल ऑफ इंडियाला सुद्धा ते काढून घ्यायला पाहिजे.
कारण की ते बदल्याच्या भावनेने वागायला लागलेले आहेत, असं अनेक केसेसमध्ये दिसत आहे. बरोबर. माझ्याच केसमध्ये नाही, अनेक केसेसमध्ये दिसत आहे की काहीतरी चुकीच्या भावनेने, बदल्याच्या भावनेने, बेकायदेशीर पद्धतीने वागणूक होत आहे. आणि म्हणून ते डिसिप्लिनरी ॲक्शन घेण्याचे अधिकार त्यांचे काढून घेतले पाहिजे. एक इंडिपेंडंट अथॉरिटी आता नेमली पाहिजे, ज्यांनी वकिलांच्या गैरवर्तणुकी संदर्भातल्या कारवाया कराव्या. तुम्ही आता या बार काउन्सिलच्या निवडणुकीच्या निमित्तानं सक्रिय झालेल्या आहात. तुम्हाला स्वतःला निवडणूक नाही लढवायची, परंतु ही यंत्रणा तुम्हाला व्यवस्थित त्याचं शुद्धीकरण झालं पाहिजे, ती निष्पक्ष असली पाहिजे. कशा पद्धतीने, म्हणजे आता तुम्ही काय सांगू इच्छित आहे सगळ्यांना? मला असं वाटतं की कोणत्याही निवडणुकीमध्ये वेगवेगळे लोक निवडून आले पाहिजे, बदल झाला पाहिजे. आपण ज्याला म्हणतो ना, आपण आता शेतकरी कुटुंबात जन्म झालेला, की भाकरी पलटवली नाही तर ती जळते, बरोबर, काळपटते. आपण म्हणतोय की भाकरी करपण्याआधी ती फिरवली पाहिजे. आणि त्यासाठी माझं असं मत आहे की कोणत्याच निवडणुकीमध्ये सातत्याने काही लोकच निवडून येणं, म्हणजे काही चांगले लोक सातत्याने निवडून येणं सुद्धा चांगलंच आहे. परंतु बाकी जे सुमार दर्जाचे असतात ते केवळ निवडणुकीचं तंत्र समजलं म्हणून सातत्याने निवडून येणं हे चांगलं नाही. आता 7 महिलांची नेमणूक झाली पाहिजे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना एक अत्यंत चांगला शब्द वापरला की आतापर्यंत बार काउन्सिलमध्ये महिलांना प्रतिनिधित्व का नाही पुरेशा प्रमाणात, त्यामुळे आम्हाला हा निर्णय द्यावा लागत आहे की तुम्ही 5 जण निवडून महिला आल्या पाहिजे आणि 2 महिलांना तुम्ही कोऑप्टेड मेंबर म्हणून घेतलं पाहिजे. आता तोपर्यंत तुम्हाला सांगतो, बार काउन्सिलच्या कोणत्याच सदस्यांनी महिला बार काउन्सिलमध्ये पुरेशा प्रमाणात असल्या पाहिजे, त्यांना प्रतिनिधित्व असलं पाहिजे असा आवाजच उठवला नाही. आता सुप्रीम कोर्टाने काय केलं? सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ही ऑर्डर आम्ही पास करत असलेली नॉन निगोशिएबल आहे, याच्यामध्ये तडजोड नाही, तुम्हाला 7 जणींना प्रतिनिधित्व द्यावंच लागेल. आता ते दिल्यावर काही जण असं बोलायला लागले, जे तुम्ही मगाशी ज्या विचारधाराबद्दल बोलत होते ना, ज्यांना महिलांना त्यांना दुय्यम नागरिक समजतात ते महिलांना, बरोबर, ते लोक आता बोलायला लागले, व्हिडिओ करायला लागले की महिलांना प्रतिनिधित्व आता मिळालं आहे, आता बार काउन्सिलचं कामकाज फार छान होईल, ही फारच चांगली गोष्ट झाली, कारण नॉन निगोशिएबल ऑर्डर आहे ना, त्यामुळे आता त्यांना म्हणावं लागत आहे. बरोबर. तर जेव्हा यांच्यावर जबरदस्ती केली जाते तेव्हा हे विचारधारेला मुरड घालतात आणि मग म्हणतात की फार चांगला निर्णय आहे. मग आता समजा महिला तिथे आल्यामुळे वातावरण फार चांगलं होणार आहे, निर्णय प्रक्रिया चांगली होणार आहे, तर तुम्ही आधी महिला नसताना का चांगली निर्णय प्रक्रिया घेतली नाही? याचा अर्थ तुम्ही एकीकडे मान्य करताय की निर्णय प्रक्रिया पारदर्शक नव्हती, चुकत होती कुठेतरी. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या बदलण्यासाठी नवीन लोकांनी निवडून आलं पाहिजे. आणि म्हणून मी महाराष्ट्रात सगळीकडे फिरणार आहे. बार काउन्सिलच्या कामकाजामध्ये पारदर्शकता असली पाहिजे. वकिलांच्या कल्याणासाठी काम करायचं म्हणजे काय करायचं, एक मुद्दा फक्त तुम्हाला सांगतो की गरीब वकील आहेत व गरीब घरातून वकील होतात. जे फर्स्ट जनरेशनचे वकील आहेत ना माझ्यासारखे, त्यांना प्रस्थापित व्हायला खूप वेळ लागतो. इथे कामं मिळत नाही, इतकी स्पर्धा तयार झालेली आहे. लोकांनी कोंडाळे करून ठेवलेले आहेत, जातीचे, धर्माचे आणि आता राजकीय पक्षाशी संलग्न असलेल्यांचे. मग आमच्यासारख्यांना कामं मिळवण्यासाठी, प्रस्थापित होण्यासाठी खूप वेळ लागतो. मला आठवते सेकंड हे झालं होतं लॉकडाऊन, तेव्हा 15 का 16,000 फी केली यांनी बार काउन्सिलच्या रजिस्ट्रेशनची. म्हणजे तुम्ही वकिली परीक्षा पास झाले तरी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागते बार काउन्सिलकडे. त्यांनी 15,000 रुपये फी केल्यावर अनेक जण हवालदिल झाले की आमच्याजवळ नाही आहे 15,000 रुपये. मग मला असं कळल्यावर मी फेसबुकवर पोस्ट लिहिली किंवा काही जणांनी मदत करा, अशा लोकांना ज्यांना मदत करायची त्यांनी कॉन्टॅक्ट करा, ज्यांना मदत पाहिजे त्यांनी कॉन्टॅक्ट करा. का बार काउन्सिलच्या सदस्यांनी तेव्हा ऑब्जेक्शन घेतलं नाही की 15,000 कसं काय तुम्ही करता म्हणून? बरोबर, कोणीच केलं नाही, पैसे जमा करत गेले. मला सांगतो, एका मुलीचा फोन आला. त्या मुलीने मला सांगितलं की सर, माझी आई मोलमजुरी भांडे कुंडे करून काम करते, आम्ही दोघी बहिणी आहोत, 2 जणी वकील झालो आहोत, आमची गरीब परिस्थिती आहे, आम्ही पैसे भरू शकत नाही 15,000 रुपये. तुम्ही फेसबुकवर पोस्ट लिहिली, आम्हाला कळली, आम्हाला तुम्ही मदत करू शकाल का? आणि त्या मुलीचं समजूतदार वाक्य तुम्ही ऐका. तिने सांगितलं की आम्ही दोघी बहिणी वकिली करू इच्छितो, पण मला माहीत आहे की तुम्ही एवढ्या जणांना आम्हाला मदत नाही करू शकत, तर निदान आमच्या दोघींपैकी कोणालाही करा, आम्ही वकिली सुरू करतो, आमच्या आईला हातभार लावतो. मला अनेक जणांनी फोन केले आणि मग मी त्यांना डायरेक्ट त्यांच्याशी कनेक्ट करून दिलं वेगवेगळ्या लोकांशी. त्यांनी अनेक जणांनी खूप जणांचे पैसे भरले. नंतर खूप रोष निर्माण झाला. तेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही एवढी फी कशी घेऊ शकता, तेव्हा ती आता 700-800 रुपयावर आणली. बापरे. मग आता मला सांगा की ते 15,000 रुपये ज्यांचे जमा केले त्यांचे तुम्ही परत देणार आहात का? दिले नाही परत?
म्हणजे उत्तरदायित्व आणि जबाबदारी काहीच घ्यायची नाही. मग वकिलांच्या कल्याणासाठी काय काम करता तुम्ही? दुसरा मुद्दा आहे की नवीन वकील जेव्हा होतात तेव्हा घरच्यांच्या अपेक्षा वाढतात की आपला मुलगा आता वकील झाला, शिकलेला असतो, काळा कोट घालतो, कोर्टात जातो, तेव्हा त्याला मोलमजुरीचं काम नाही करवत. मग प्रतिष्ठेचा प्रश्न होतो विनाकारणचा. बरोबर. लोकांना वाटते की आता पैसे मिळाले पाहिजे, पैसे मिळत नाहीत. मग अशा वेळेस अनेक राज्यांमध्ये योजना सुरू झाली की 3 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा आत वकिली ज्यांची आहे, 50,000 60,000पेक्षा जास्त उत्पन्न नाही वार्षिक, अशा नवीन वकिलांना, नवोदित वकिलांना बार काउन्सिलनी स्टायपेंड दिलं पाहिजे. मी 2 वेळा पिटिशन दाखल केले आहे. बार काउन्सिलतर्फेच विरोध करण्यात आला की आमच्याजवळ पैसा नाही, असं नाही. तुम्ही एवढे पैसे कुठे घालवता? मग आम्हाला हिशोब तरी द्या. यावेळेसच्या बार काउन्सिलच्या वेबसाईटवर केवळ 1 वर्षाचा हिशोब ताळेबंद त्यांनी जाहीर केलेला आहे. का बाकी सगळ्या वर्षांचे का तुम्ही ठेवत नाही त्याच्यावर? आम्हाला हिशोब जाणून घेण्याचा अधिकार नाही, आमचेच पैसे आहेत ते, तुम्ही केवळ प्रतिनिधी आहात. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, वारंवार हे सांगावं लागते की महाराष्ट्रामधल्या वकिलांना जर स्टायपेंड द्यायचं ठरवलं तर 2,15,000 वकिलांपैकी किती जण असतील नवीन वकील? साधारणतः या कॅटेगरीत बसणारे 20-25,000 असतील. त्यांना 3 वर्ष तुम्ही मदत देऊ शकत नाही आणि एकेका कार्यक्रमांवर खर्च करतात. म्हणजे न्यायाधीशांचे सत्कार कशासाठी करतात? न्यायाधीशांचे सेंड ऑफ कशासाठी करतात? आपली स्वतःची तिथे काय म्हणतो आपण इमेज प्रस्थापित करण्यासाठी, न्यायाधीशांची जवळीक साधण्यासाठी अशा कार्यक्रमांचं आयोजन केलं जाते. हे वास्तव आहे, तुम्ही लक्षात घ्या. अमेरिका, कॅनडा, जपान, युरोपच्या अनेक देशांमध्ये याच्या संदर्भातले आक्षेप नोंदवण्यात आले. किती खर्च करायचा याची तरतूद ठरवण्यात आली की न्यायाधीशांचा सत्कार करायचा करा जरूर. बार आणि बेंचचे रिलेशन चांगले होतात, न्यायाधीशांची ओळख होते सगळ्यांची, ती चांगली गोष्ट आहे. पण अवास्तव खर्च किती करता? आणि म्हणून या निधीचा खर्च कशासाठी करायचा हे ठरवा. मग आता वकिलांसाठीचे सेमिनार्स आहे आयोजित करतात. मग सेमिनार आयोजित करतात तेव्हा तुम्ही जमलेल्या पैशातून करा. तिथे सुद्धा रजिस्ट्रेशन वकिलांकडून घेतात. वकिलांचं कल्याण बाजूला ठेवून जे कामं सुरू आहेत त्या कामांवर फुली मारली पाहिजे. आणि खरोखर वकिलांच्या कल्याणाचा विचार झाला पाहिजे, आरोग्याचा विचार झाला पाहिजे, मानसिक स्वास्थ्याचा विचार झाला पाहिजे. बौद्धिक प्रेशर येणारं हे काम आहे आणि याच्यामध्ये तशा पद्धतीच्या कामकाजाची पद्धत अवलंबली पाहिजे. ई फायलिंग यांनी सुरू केलं. तुम्हाला सांगतो रवींद्रजी, इतका त्रास सहन करतायत ग्रामीण भागातले सगळे वकील की ई फायलिंगच्या वेळेस इलेक्ट्रिक सप्लाय बंद होतो, बरोबर, इंटरनेट सेवा कधी खंडित होते, त्यांना वेळेवर कधी केस दाखल करता येत नाही. हा सगळा भुर्दंड त्यांच्यावर आर्थिक पडतो, कधी क्लायंटवर पडतो. आणि यांनी ई सेवेच्या नावाखाली प्रचंड करोडो रुपयाचा निधी खर्च केलेला आहे. मग तुम्ही ई सिस्टीम जर सुरू करता, चांगली आहे, आधुनिकता त्याच्यात आणायची असेल तर मग तशा प्रकारची सगळी यंत्रणा खालून वरपर्यंत असली पाहिजे. हा वकिलांच्या कल्याणाचा विचार हे करतात का? तुम्ही विचारा. इमारती बांधतात, मोठ्या मोठ्या इमारतींचे उद्घाटन करतात. इमारती तुम्ही किती पण मोठ्या बांधाल, न्यायालयांच्या, न्यायाच्या दर्जाच्या संदर्भात विश्लेषण करता का तुम्ही? हे सगळे मुद्दे आहेत, म्हणजे मुद्दे खूप आहेत. आणि म्हणून या सगळ्या मुद्द्यांवर मी महाराष्ट्रामध्ये वकिलांशी संवाद साधण्याची एक मोहीम सुरू करणार आहे की तुम्ही मतदान करताना विचार करा. आता काही जण म्हणतील की हे नवीन लोक आहेत, त्यांना अनुभव नाही. मग जे पहिल्यांदा कधीतरी निवडून आले असेल त्यांनाही सुद्धा अनुभव नव्हता, चुकाच करतात ना. हे आत्ता पण निवडून आलेले ते त्यांनी चुका केलेल्याच आहेत. जो काम करणार तो चुका सुद्धा करणार, हे सुद्धा आपण मान्य करू. पण चुका या मूलभूत स्वरूपाच्या जाणून बुजून आणि द्वेषपूर्ण पद्धतीने केल्या असतील तर त्या अमान्य आहेत. या बार काउन्सिलच्या निवडणुकीसाठी जी फी ठेवलेली आहे, म्हणजे अनामत रक्कम डिपॉझिट, 1,25,000 डिपॉझिट आहे. बापरे. आणि काहीतरी मला वाटते 5 का 10,000चा 5,000चा मला वाटते फॉर्म आहे त्याचा. म्हणजे गरीब वकील असेल, नेतृत्व गुण असेल तरी पैसे नसल्यामुळे तो उभा राहू शकत नाही निवडणुकीला. एवढ्या प्रमाणात पैसे खर्च होत आहेत. लोक जेवायला बोलवतात, पार्ट्या देतात. प्रत्येकाला अन्न पाहिजे, जेव्हा तुम्ही, काही हरकत नाही, पण निर्णय घेताना काहीतरी चांगला निर्णय घ्या असं मला वकिलांना यावर्षी सांगायचं आहे. कोर्टामध्ये केस चालली 1,25,000 एवढ्या डिपॉझिटबद्दल, तर न्यायालयाने सांगितलं की आम्ही याच्यात काही करू शकत नाही, की बार काउन्सिलला ते अधिकार आहेत. पण बार काउन्सिलचे नियम ठरवणारे कोण आहेत, कशा पद्धतीने ठरवतात? कारण की सर्व सहभागी व्यवस्था आपल्याला पाहिजे ना. मग त्याच्यामध्ये त्या निवडणुकीमध्ये सगळ्यांना सहभाग घेता आला पाहिजे. तुम्ही कसं घेत नाही? म्हणजे आता माझं म्हणणं आहे की हे संविधान आहे, या संविधानाशी माझी बांधिलकी आहे. बरोबर. प्रत्येक वकिलाची या संविधानाशीच बांधिलकी असली पाहिजे, कायद्याशी बांधिलकी असली पाहिजे. माझी बांधिलकी कोणत्याही बार काउन्सिलच्या सदस्याची नाही,
माझी बांधिलकी कोणत्याही न्यायाधीशाशी नाही, न्यायाधीशांशी सुद्धा कोणाची नसली पाहिजे, ती केवळ या संविधानाशी असली पाहिजे. बरोबर. आणि म्हणून कायद्याची प्रक्रिया जी संविधानाने ठरवून दिलेली आहे तीच आपल्या वापरात असली पाहिजे. यासाठी आग्रही भूमिका मी मांडणार आहे. आपल्याला कधी काय आपल्यावरती अन्याय झाला, दाद मागायची असेल तर वकिलाशी आपला संबंध येतो, अन्यथा वकिलांशी काय तसा आपला फारसा संबंध येण्याचं कारण नाही. त्या वकिलांच्या संघटनांमध्ये नेमकं काय चालू आहे हा एक वेगळा विषय होता आणि त्याचं कुतूहल होतं ते जाणून घेण्यासाठी, आणि ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याकडे त्याचसाठी आलो होतो. हे खूप नेहमीप्रमाणेच तुमच्या ज्या भूमिका असतात तशाच भूमिका घेऊन तुम्ही बार काउन्सिलमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकलेलं आहे. बघूया काय होतंय. सदिच्छा तुम्हाला त्यासाठी आणि धन्यवाद. थँक्यू.